सामाजिक न्याय विभागाअंतर्गत चालवण्यात येणाऱ्या मागासवर्गीय मुलामुलींच्या शासकीय वसतिगृहांना महापुरुषांची नावे देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलाय. राज्यातील 448 वसतिगृहांपैकी 416 वसतिगृहांच्या नावांना तसेच यापुढे सामाजिक न्याय विभागाअंतर्गत नव्याने सुरू होणाऱ्या मुलांच्या वसतिगृहांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह आणि मुलींच्या वसतिगृहांना सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह अशी नावे देण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्गमित केला. सध्या अनेक वसतिगृहांच्या नावांमध्ये मागासवर्गीय हा शब्द वापरण्यात आला. मागासवर्गीय हा शब्द समाजातील उपेक्षित आणि शोषित घटकांकडे निर्देश करतो व त्यातून विषमता अधोरेखित होते. त्यामुळे संस्थांची ओळख एका विशिष्ट घटकापुरती मर्यादित राहते आणि समाजात दृष्टिकोनही त्यानुसार घडतो. ही बाब लक्षात घेऊन वसतिगृहांच्या नावातील मागासवर्गीय हा शब्द वगळून त्यांना महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय घेतलाय. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांनंतर धाराशिव जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आलाय. सत्ता स्थापनेबाबत विविध चर्चांना उधाण आले असताना पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाम भूमिका मांडत सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केलाय. सत्ता महत्वाची असली तरी पक्षाची एकजूट त्याहून महत्वाची आहे. प्रसंगी आम्ही विरोधी बाकांवर बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही अशी स्पष्ट भूमिका सरनाईकांनी मांडली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुका शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांनी एकत्र लढवल्या होत्या. पुढील सत्ता स्थापनेबाबत चर्चा सुरू असतानाच काही मंडळींकडून दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवल्या जात असल्याचा आरोप सरनाईक यांनी केलाय. स्वार्थी राजकारणातून शिवसेनेतील एक गट आमच्यासोबत असल्याचा प्रचार करून काही जणांकडून पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न होतोय. हे कदापि सहन केलं जाणार नाही असं सरनाईक यांनी स्पष्ट केलंय. राज्यातील सुमारे 2,500 शासकीय पशुवैद्यक आणि 4,000 पशुधन पर्यवेक्षक 10 मार्च रोजी सामूहिक राजीनामे देण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील हजारो शासकीय पशु रुग्णालयातील वैद्यकीय सेवा पूर्णपणे कोलमडून शेतकऱ्यांसमोर एक नवीन संकट उभं राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राजपत्रित पशुवैद्यक संघटनेने पशुसंवर्धन विभागाच्या अमानवी धोरणाविरोधात राज्यव्यापी आंदोलन सुरू केलंय. अत्यल्प मनुष्यबळ असताना एकेक पशुवैद्यकावर अनेक गावांचा कारभार सोपवण्यात आला असून आधीच कामाच्या ओझ्याखाली दबलेल्या पशुवैद्यकांना रात्री उशिरा तात्काळ सेवा देण्याची अपेक्षा पशुसंवर्धन विभाग ठेवत असल्याचा आरोप राजपत्रित पशुवैद्यक संघटनेने केला. 2,500 शासकीय पशुवैद्यक आणि 4,000 पशुधन पर्यवेक्षक काम बंद आंदोलन आणि त्यानंतर सामूहिक राजीनामे देणार असल्यामुळे राज्यातील शासकीय पशुवैद्यकीय यंत्रणा कोलमडण्याची भीती आहे. जिल्ह्यातील शेतकरी, शालेय विद्यार्थी व शासकीय योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांचे प्रश्न आता गावातच सुटणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत आता गावातच एनए परवाना, 7/12 उतारावरील दुरुस्ती, प्रलंबित फेरफार नोंद, विद्यार्थ्यांना जातीचे उत्पन्नाचे दाखले, नॉन क्रिमिलियर मिळणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार महसूल विभागातर्फे तालुक्यांमधील प्रत्येक महसूल मंडळात सध्या मार्च व एप्रिल महिन्यातील प्रत्येकी 2 दिवस महाराजस्व अभियानाअंतर्गत समाधान शिबिरे घेतली जाणार आहेत. सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे शिबिर सुरू राहील. त्या महसूल मंडळाअंतर्गत येणाऱ्या गावांमधील नागरिकांना सहभागी होता येणार आहे. महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान होण्याच्या दृष्टीने ही शिबिरे पहिल्याच टप्प्यात ग्रामीण हद्दीतील महसूल मंडळांमध्ये होत आहेत. यंदाच्या उन्हाळ्यात मार्च ते मे या काळात कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील. उष्णतेच्या लाटांची संख्या आणि उष्ण दिवसांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहिले असून पाऊस सरासरीपेक्षा खूपच कमी पडल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उन्हाळ्यात मार्च ते मे दरम्यान दक्षिण भारतातील पूर्व किनारपट्टी वगळता देशाच्या अन्य भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. पण किमान तापमान मात्र सरासरी इतके राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते. उन्हाळ्यात संपूर्ण पूर्व किनारपट्टी, पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा, राजस्थान आणि गुजरातमध्ये उष्णतेच्या लाटांचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. सरासरी 12 ते 15 दिवस उष्णतेच्या लाटांचा प्रभाव राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय. पंढरपूर शहरात एका ट्रक चालकाला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सांगोला मार्गावरील चौकात हा प्रकार घडल्याचा दावा करण्यात येत असून या घटनेमुळे वाहतूक शाखेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये अवजड वाहन चालकाला पोलिसांकडून मारहाण होत असल्याचा आरोप केला जातोय. मात्र पोलिसांनी हा आरोप फेटाळत नो एंट्रीचे उल्लंघन केल्याने नियमानुसार कारवाई केल्याचा दावा केलाय.
सदर ट्रक चालकाने नो एंट्रीमध्ये वाहन आणल्यामुळे पोलिसांनी 2,000 रुपये घेतले, मात्र त्याची पावती दिली नाही, असा गंभीर आरोप करण्यात आला. पुढे काही अंतर गेल्यानंतर चालकाच्या मोबाईलवर 1,000 रुपयांच्या दंडाचा मेसेज आल्याचं त्याने सांगितलं. याबाबत विचारणा करण्यासाठी चालक परत चौकात आला असता पोलिसांनी त्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूची खरेदी करणाऱ्या भारताला याचा आगामी काळात तडाखा बसण्याची शक्यता वर्तवली जाते. दरम्यान सध्या भारताकडे सुमारे 40 ते 45 दिवस पुरेल इतकाच कच्च्या तेलाचा साठा असल्याची माहिती कमोडिटी बाजारावर लक्ष ठेवणाऱ्या केपलर या संस्थेकडून देण्यात आली आहे. भारताकडे 100 दशलक्ष बॅरल इतका कच्च्या तेलाचा साठा असून यात स्टोरेज टँक, भूमिगत साठे आणि जहाजांवर असलेल्या तेलाचा समावेश आहे. हा साठा सुमारे 40 ते 45 दिवस वापरता येऊ शकतो. जागतिक इंधन पुरवठ्याचा विचार केला तर 25% इंधनाची वाहतूक होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होते. भारतातच नव्हे तर चीन, जपानसह इतर देशांचे इंधन आयातीचे गणित गडबडू शकते. भारताकडे 88% कच्च्या तेलाची आयात विदेशातून केली जाते. यातील 50% जास्त कच्च्या तेलाचा पुरवठा आखाती देशांमधून, तोही होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होत असतो. सध्या सुरू असलेल्या युद्धादरम्यान इराणला एक नवीन सर्वोच्च नेता मिळालाय. इराणच्या तज्ज्ञांच्या सभेने अयतुल्ला अली खामेनी यांचे पुत्र मोस्तफा खामेनी यांची देशाचे नवीन सर्वोच्च नेते म्हणून निवड केली आहे. सर्वोच्च नेते अयतुल्ला अली खामेनी यांचा अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात मृत्यू झाला. तेव्हापासून हे पद पुन्हा भरण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र नवीन नेते म्हणून मोस्तफा यांची निवड करण्याचा निर्णय इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्पसच्या दबावाखाली घेण्यात आला होता, असं म्हटलं जात आहे. 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने एकाच वेळी इराणवर हल्ला केला आणि त्या रात्री इराणचे सर्वोच्च नेते अयतुल्ला अली खामेनी यांची हत्या केली. प्रत्युत्तर म्हणून इराणने 7 आखाती देशांमधील अमेरिकन तळांना लक्ष्य करून हल्ले केले. यामुळे संपूर्ण मध्य पूर्वेत अशांततेची लाट उसळली आहे. पश्चिम आशियात तणावाची पातळी झपाट्याने वाढत असताना इराणचे नवे संरक्षण मंत्री माजिद इबन अल रजा यांचा पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या 2 दिवसात मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इस्रायलच्या हल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू झालाय. दरम्यान इराणची राजधानी तेहरान आणि कोम शहरात जेथे नव्या सर्वोच्च नेत्याच्या निवडीची प्रक्रिया अपेक्षित होती, त्या ठिकाणी इस्रायल आणि अमेरिकेकडून हल्ला झाल्याचा दावा इराणी माध्यमांनी केलाय. इराणच्या तस्नीम वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार तेहरानमधील संसद भवन परिसराला देखील लक्ष्य करण्यात आलंय. या हल्ल्यात अनेक सदस्य ठार किंवा जखमी झाल्याचे वृत्त आहे. इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या निवडीसाठी मतदान सुरू असताना 88 सदस्यांच्या परिषदेवर इस्रायलने हल्ला केल्याची माहिती आहे. या घटनेत अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. मात्र इराणकडून या दाव्यांचं खंडन करण्यात आलं असून हल्ल्यापूर्वीच संबंधित इमारत रिकामी करण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीत मोठं नाव असूनही सचिन पिळगावकर ट्रोलर्सच्या निशाणावर येतात. आता यावर अभिनेते विकास समुद्रे व्यक्त झालेले आहेत. तसेच त्यांनी ट्रोल करणाऱ्यांना खरं खोटं सुनावलंय. मी खात्रीने सांगतो, 50ला किंवा 60ला व्यक्ती सचिन पिळगावकर यांना ट्रोल करत नाहीये. ही जेनझी पिढी त्यांना ट्रोल करतेय, कारण त्यांनी अजूनही सचिन पिळगावकर यांना नीट ओळखलेलं नाहीये. त्यांचा ऑरा वेगळा आहे. हिंदीतील अमिताभ बच्चन, दिलीप कुमार यांच्यासोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यांच्यासोबत सचिन यांचं उठणं बसणं असतं, तर त्यांचा ऑरा असणारच ना. लहानपणापासून त्यांनी बॉलिवूडमध्ये काम केलंय. त्यांना जेव्हा ट्रोल केलं जातं तेव्हा खरंच वाईट वाटतं, असं म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात.